नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। किल्ले सुधागडावर रायगड परिवार आणि सफर सह्याद्रीची तर्फे जलकुंभ, महादरवाजा व महादेव मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम यशस्वी। गडकोट हे केवळ दगडांचे ढीग नसून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे जिवंत साक्षीदार आहेत। इतिहास नुसता पुस्तकात वाचायचा नसतो, तर तो आपल्या कृतीतून जपायचा आणि जगायचा असतो। हाच पवित्र विचार उराशी बाळगून रायगड परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी ऐतिहासिक किल्ले सुधागडावर भव्य गड संवर्धन मोहीम अत्यंत उत्साहात पार पडली। या मोहिमेमध्ये रायगडसह इतर विविध जिल्ह्यांतून आलेल्या 50हून अधिक शिवभक्तांनी आणि दुर्गसेवकांनी एक दिवस स्वराज्यासाठी देत उत्स्फूर्त सहभाग घेतला। किल्ले सुधागडावर येणाऱ्या सर्व दुर्गप्रेमी आणि भक्तांसाठी वर्षभर पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या गडावरील ऐतिहासिक पाण्याच्या टाकीची स्वच्छता करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते। 28 जूनच्या सकाळी या मोहिमेला प्रारंभ झाला। टाकीमध्ये साचलेले जवळपास 1 पुरुष खोल इतके अस्वच्छ व घाण पाणी उपसून संपूर्ण टाकी पूर्णपणे रिकामी व स्वच्छ करण्यात आली। या जलकुंभाच्या स्वच्छतेसोबतच दुर्गसेवकांनी गडाची शान असलेल्या भव्य महादरवाजा आणि श्रद्धास्थान असलेल्या महादेव मंदिर परिसराचीही श्रमदानातून स्वच्छता केली। मंदिराच्या आणि महादरवाजाच्या आजूबाजूला वाढलेले रानटी गवत, झाडे झुडपे आणि टाकाऊ कचरा साफ करून हा संपूर्ण परिसर अत्यंत नेटका आणि सुंदर करण्यात आला। शिवकार्यात कसला आलाय आळस आणि कसली आली अडचण हीच भावना मनात ठेवून उपस्थित शिवभक्तांनी कशाचीही तमा न बाळगता अंगावर चिखलगाळ झेलत अत्यंत मनोभावे आणि श्रद्धेने हे कार्य पूर्णत्वास नेले। कौतुकाची बाब म्हणजे या कार्यात 10 ते 12 वर्षांच्या लहान मुलांपासून ते तरुण तरुणींपर्यंत सर्वांनीच मोठा सहभाग नोंदवला होता। प्रत्येकाने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली। सर्व दुर्गसेवक गडावरील वाड्यांमध्ये एकत्र आले होते आणि सर्वांनी एक दिलाने व एक विचाराने हे कार्य तडीस नेले। या विशेष मोहिमेमध्ये सफर सह्याद्रीची पेन या परिवारातील सर्व सदस्यांचे देखील तितकेच महत्त्वाचे योगदान लाभले। रायगड परिवाराच्या वतीने या मोहिमेचे सुयोग्य आणि नीटनेटके नियोजन करण्यात आले होते। गडावर उपस्थित सर्व भक्तांच्या जेवणाची आणि नाश्त्याची उत्तम व्यवस्था देखील परिवाराकडून करण्यात आली होती। या मोहिमेचे यशस्वी नेतृत्व परिवारातील विभाग प्रमुख मनोज थिटे, सदस्य योगेश साजेकर, सूरज तेलंगे, विज्योत पाटील, संगम म्हात्रे, चेतन जवके, गौरीज कोठेकर, सेजल देशमुख, रिया रॉय आदींसह इतर अनुभवी व ज्येष्ठ सदस्यांनी केले। त्यांनी सहभाग झालेल्या सर्व दुर्गसेवकांना योग्य सूचना व मार्गदर्शन करून ही मोहीम सुरक्षितपणे आणि यशस्वीरित्या फत्ते केली। मोहीम फत्ते झाल्यानंतर रायगड परिवार वतीने सहभागी सर्व शिवभक्तांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। किल्ले हे आपले खरे वैभव, चला करूया त्यांचे रक्षण। आज आपली ऐतिहासिक स्मारके, महादरवाजे, बुरुजे, तटबंदी, मंदिरे आणि गडकोट वाचवणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे। केवळ जयघोष करून शिवप्रेम सिद्ध होत नाही, तर त्यासाठी गडकोटावर जाऊन प्रत्यक्ष श्रमदान करणे गरजेचे आहे। रायगड परिवाराने केलेले हे कार्य येणाऱ्या भावी पिढीसाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे। एक पाऊल इतिहासाच्या रक्षणासाठी, एक दिवस गडकोटांच्या संवर्धनासाठी हा वसा जर प्रत्येक तरुणाने घेतला, तर आपले हे ऐतिहासिक वैभव अनंत काळासाठी ताठ मानेने उभे राहील। दुर्ग संवर्धनाचा हा पवित्र वसा घेतलेले हे सर्व शिलेदार नक्कीच कौतुकास पात्र आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अरुण चवरकर, सुधागड, पाली।